वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। शहरात एकूण 81 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत असतानाच एक मोठी तांत्रिक अडचण समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील एका मतदान केंद्रावर गेल्या 30 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत। वाशिममध्ये सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता। मात्र प्रभाग 10 मध्ये मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे। अर्ध्या तासांहून अधिक काळ उलटूनही मशीन सुरू न झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। निवडणूक शाखेचे तांत्रिक पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले असून मशीन दुरुस्त करून किंवा नवीन मशीन उपलब्ध करून मतदान पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। तोपर्यंत मतदारांना ताटकळत उभे राहावे लागत आहे। प्रतिनिधी अब्रार शेख, NTV न्यूज मराठी, वाशिम।